काय 8 दिवसाचे 8 दिवसच काम आहे माझं आणि पहिलंच काम आहे ना, त्यामुळं एवढेच दिलेत. 8 दिवसाचे 30,000. बाकीचे कधी मिळणार आहे? 8 दिवसानंतर शूटिंग संपल्यावर. शूटिंग संपलं. बाबा, खरं तर हे पैसे मी तुम्हाला देणार होतो, पण तुम्ही आल्या आल्या मला मारलत आणि मलाच ओरडायला लागलात. रुसू नकोस रे बाळा. हे सगळं मी कशाकरता करतोय? तुझ्यासाठी करतोय की नाही? हा हा. अरे अरे महागाई किती वाढली आहे आणि तुझ्यावरही किती खर्च झालाय नाही का? आता आमच्या म्हातारपणी आमच्याकडे बघायला कोणी नाही. तूच काय तू आहेस, ओके नाही? दुसरं कोणी आहे का आम्हाला? तूच आमच्या म्हातारपणी आमच्याकडे बघायचं आहे. बघतोच तुम्हाला. काय? म्हातारपणी बघतो तुम्हाला. बक्षीस दा, ऐश कर दा. पण एक गोष्ट लक्षात ठेव समीर, मी बुडालो तर एकटा बुडणार नाही, सगळ्यांना घेऊन बुडेन. गेला का तो? हो, आत्ता तरी बाहेर गेलेत. काय म्हणत होता? तूच सगळं सांगितलंस का असं म्हणत होते मला. मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं मला काय माहित नाही. अजित काका, तुम्ही जमिनीबद्दल काय बोललात त्यांना? हो, सगळं बोललो त्याला, घाबरवलं सुद्धा. त्याला म्हटलं आता जेलमध्ये पाठवतो की नाही बघ. काय रे, काय झालं? काही नाही, बाबांची लाज वाटली मला. आणि मीच त्यांचा मुलगा का? समीर, असं नाही बोलायचं. सॉरी काका. तुला एक सांगू, तुझ्याकडे बघून मला ओमची आठवण येते या क्षणी. ओमच्या मनात सुद्धा माझ्याविषयी खूप राग होता. आणि गंमत म्हणजे मला ते काही कळतच नव्हतं, मला जाणवतच नव्हतं. काय ईशानं माझ्या लक्षात आणून दिलं तेव्हा कळलं मला. काय असतं समीर, कोणीतरी आपल्याला सांगेपर्यंत अशा गोष्टी आपल्याला नाही जाणवत. अरे सत्यजितचं तेच झालंय. आतापर्यंत कोणी त्याला सांगितलेलंच नाहीये, त्यामुळे कोणाचा वचकच नाहीये त्याच्यावर. जे हवं ते करतोय. अरे तुझा बाबा मुळात चांगला आहे, हुशार आहे, पण भरकटलाय आणि इझी मनी त्याचं आकर्षण आहे. दॅट इज हिज प्रॉब्लेम. आणि समीर, फक्त तुझा बाबाच नाही, तुझा रणजित काका सुद्धा खूप हुशार आहे. पण त्या दोघांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांना नीट योग्य दिशा नाही मिळाली. आणि त्यांच्या या अशा अवस्थेला इनडायरेक्टली मीच जबाबदार आहे. काका, तुम्ही? यु नो समीर, लहानपणी मी खूप हुशार होतो. म्हणजे अभ्यासात गती होती मला. पण त्यामुळे व्हायचं काय, सगळीकडे माझं कौतुक व्हायचं आणि हे दोघं नेहमी दुर्लक्षित राहायचं. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लकीली रणजित आता या सगळ्यातनं बाहेर पडतोय, त्याला त्याची दिशा मिळाली आहे. आणि आय एम शुअर सत्यजितला सुद्धा त्याची दिशा सापडेल. नक्की सुधरेल तो. नाही काका, बाबा नाही सुधारणार. काका, मला बाबांची खूप भीती वाटते. ते काहीही करू शकतात आणि पैसा हा तर त्यांचा वीक पॉइंट आहे. समीर, त्याला घाबरायची काहीही गरज नाहीये, अजिबात घाबरू नको. मात्र एक लक्षात ठेव, मला विचारल्याशिवाय त्याला पैसे द्यायचे नाहीत. हो, पण तुम्हाला ते काय बोललेत? म्हणजे ते जाणार आहे तिथून? तो कसला जातोय?
मला म्हणाला ओमच्या लग्नापर्यंत इथे ठाण मांडून बसणार आहे. पण आत्ता तरी ते बाहेर गेलेत. हा, पण येणार तो, नक्की परत येणार. पण मला असं वाटतंय की त्याला एक संधी द्यायला पाहिजे. लेट्स सी. नाही झालं ना. हो, डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे. आज रात्रीच मेल करतो मी तुम्हाला. नाही काळजी नका करू, आज पाठवेन मी तुम्हाला. ओके, अच्छा, बाय. अरे यार, हा कुठं तणी. हॅलो. हा हॅलो, नमस्कार. मी हेमंत बोलतोय. हा बोल. हे मॅ डुचक्या साल्या, तुला ना फटकेच द्यायला पाहिजेत. तू कोण हेमंत बोलताय तुम्ही? मस्करी करताना नेहमीप्रमाणे. बर, तरी सुद्धा सांगतो, मी ईशाचा बाबा. पाया पडतो. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं माझं. नाही, तुमचा नंबर सेव्ह नाहीये ना माझ्याकडे, म्हणून चुकून झालंय. आणि प्लीज कुणाला सांगू नका, नाहीतर इथं लोक सगळे हसतील मला. बर बर, असू दे. काय आहे, मी ऍक्च्युली ओमच्या बाबांना फोन लावत होतो, पण बराच वेळ ट्राय केला पण लागत नाहीये. म्हणून शेवटी मग हिच्याकडनं फोन घेतला आणि तुम्हाला ट्राय केला. हिच्याकडून म्हणजे कोणाकडून? सांगतो. आमची ही म्हणजे माझी बायको. हो, अलका त्यांच्याकडे माझा नंबर आहे. अहो, तिच्याकडे तुमचे सगळ्यांचे नंबर आहेत. अरे बापरे. बापरे? बापरे नाही, बरं झालं म्हटलं. बरं झालं माझा नंबर त्यांच्याकडे आहे ते, असं म्हणून म्हटलं. फोन का केला होता तुम्ही? काही नाही, म्हणजे विषय असा होता की सासवडला आम्ही छानसा हॉल पाहिलाय. बर. आणि त्यासाठीच मी ओमच्या बाबांना ट्राय करत होतो फोन, की त्यांनी एकदा येऊन प्रत्यक्ष पाहिला असता तर फायनल करता आला असता ना. ओमचे बाबा आउट ऑफ रेंज आहेत. हो. म्हणजे पार्टी जोरदार झालेली दिसते, मैफल तुमची. नाही अहो, काय 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 चेष्टा करता का? ते काय, ते लॅब आहे ना तिथे, ते सगळं AC म्हणजे एअर पॅक्ड असते ना, त्यामुळे तिथे रेंज येत नाही. असू दे हो, असू दे. काय ओमचे ते दुसरे काका सॉफ्टवेअर इंजिनियर, ते सुद्धा बिझी असतील ना, म्हणून तुम्हाला ट्राय केला शेवटी, की तुम्ही फ्री असाल तर तुम्ही या ना. म्हणजे तुम्ही एकदा बघून घ्या, तातडीने निर्णय घ्यायला बरं पडेल आपल्याला. हो, येतो ना मी. कधी येत आहे? अरे शुभ काम में देर किस बात की, लगेचच येतो. क्या बात आहे. असा तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. बरं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. येताना पोट रिकामं ठेवायचं, म्हणजे एकत्र जेवायला बसू. धनाताई, हा मी ती भाजी आणून ठेवली बरं का. हा, हे काय स्पेलिंग आहे का रेल्वेचा डबा, केवढं मोठ्याच्या मोठं कसल्या. ए सम्या, हा, तो डबा घेऊन जरा आत ये. काय रणजित काका, तुझं काय आणायचं आहे का? मी चाललोय बाहेर. सांग. कुठं चाललंस? हे आजींचं औषध आणायला. कुणी सांगितलं तुला? मधून. का पोरगी का काय? हे काम मी तिला सांगितलं होतं, तिनं तुला सांगितलं? हो. हे काय बरं नव्हतं, हे काय बरं नाही. काय सम्या, या घरामध्ये सगळी तुला खूप कामं लावतात. असू दे. नाही असू दे. कसं काय, आता तू एक काम कर, हे चिठ्ठी तिला परत देऊन ये आणि तूच कर म्हणून सांगून ये. आणि पटकन परत ये. माझं एक काम आहे. हा, माझं एक काम आहे. बर बर. तुम्ही कुठे निघालो का आपण? आपल्याला सासवडला जायचंय, ईशाच्या घरी. का, म्हणजे काही? नाही रे राजा, आता ईशा आणि ओमचं लग्न आहे की नाही, त्यासाठी त्यांनी हॉल बघितलाय. तो हॉल फायनल करायला जायचंय. जाण्यापूर्वी आपल्याला बघायला पाहिजे, बरोबर ना? म्हणून हा. थोडं टेन्शन आलं. आलो, ये तुम्ही जाऊन. म्हणजे सासवडला गेल्यावर मला यांना भेटता येईल ना. बंटी पिंकी. कधी मोठा होणार आहे तू? हं? तू जा. जाऊ दे. हो. या. नाही, इथं तरी तांब्या भांडं घेऊन बसलं पाहिजे याच्यावर, त्याशिवाय मोठा नाही व्हायचा. कसं व्हायचं याचं? या या या, तसे लवकर येऊन पोहोचलो. हो, तुमचा फोन आला आणि लगेच निघालोच आम्ही. बर बर. काय समेत, हा? पहिल्यांदाच आलाच आमच्या घरी? हो ना, छान आहे घर. अरे वा. अरे नमस्कार. काय म्हणताय? ठीक आहे. आज कशी काय इकडे? नाही, ते याचा फोन आला होता ना, लग्नासाठी हॉल बघायचा होता, म्हटलं आजच बघून टाकूयात.
हो बरं झालं आलात आज असते. काय नाही तर हॉलचे प्रॉब्लेम्स होतात तो नंतर. म्हणजे आधीच बुक करायला लागतं, 6-6 महिने आधी बुकिंग असतं. नाही म्हणजे कसं आहे की पुढच्या महिन्यात आपल्याला ईशा आणि ओमचं लग्न करायचं आहे ना, म्हणजे प्रॉब्लेम नको यायला काही. नाही त्याची काही काळजी करू नका. हॉलवाला ओळखीचाच आहे आपल्या. हा काय त्याचा मुलगा माझ्या कॉलेजात विद्यार्थी आहे. हो का? आणि मी कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. म्हणजे काय? होऊन जाईल सगळं, तुम्ही काय काळजी करू नका. हा बरं एक्सक्यूज मी जरा कॉलेजला निघालोय, तुम्ही बसा. हा? चहा कॉफी वगैरे बघ. हो, चालेल. ओके, ये तुम्ही. चला या बसा. बसा बसा. काय मग चहा थंड का डायरेक्ट जेवणात सांगू? नाही जेवण नको इतक्या लवकर, चहा चालेल. बर बर ठीक आहे. काका, काय रे? बंटी आणि पिंकी कुठे आहेत? अरे आज शनिवार ना, सकाळची शाळा असते त्यांची. आत्ताच आलेत, मी बोलावतो त्यांना. बंटी पिंकी कोण आलाय बघा. कोण आले? अरे समीर दादा. माझे दोस्त लोग कैसे हो तुम लोग? आम्ही एकदम मस्त. मस्त मस्त. ए आम्ही किती मिस केलं रे तुला. हो मी पण मिस केलं तुम्हाला. ए पण आता काय टेन्शन घेऊ नका, आता तो आलाय ना. आणि हे बघ उद्या रविवार म्हणजे आम्हाला सुट्टी. उद्या अख्खा दिवस फुल मजा करू. आणि बघ तू आज आमच्याकडे राहायचं, बाकी काय नाही. हो. अरे हे बघा, मला राहता नाही येणार कारण ओमदादाचं आणि ईशाताईचं लग्न आहे ना, त्याची तयारी करायची आहे, त्यामुळे राहता नाही येणार म्हणा. पण आत्ता मी आलोय ना, आपण आत्ता मजा करू ना. चल आता रणजित भाऊ काही म्हणा, बंटी आणि पिंकीचा तुमच्या समीरवर फार जीव होता. सारखे विचारत असतात, समीर कधी येणार, समीर दादा कधी येणार. चांगला मुलगा आहे तो. हो खरं. बरं तुम्ही बसा, मी जरा चहाचा कुठपर्यंत आले बघून येतो. हो चालेल. बंटी, पिंकी, I declare war against America. सारखे काय अमेरिका अमेरिका म्हणून ना मला बुकलून काढता रे तुम्ही. आम्ही किती मिस केलं रे तुला. म्हणून काय तुला मला माहितीये का. मारायचं? एकदा फक्त सुनील शेट्टीची ऍक्टिंग करू शकतो फक्त. आता नको रे. प्लीज यार, असं काय करतोय यार. प्लीज. बरं ठीक आहे का. आय आप मारते मारते थक जाओगे, लेकिन मैं मार खाते खाते थकूंगा ना. क्या बात है. एक नंबर. फोन. ए थांब. ए मला फोन म्हटलं मला. करू नका, आधी बघ नीट तो फोन कुणाचा आहे. हा ईशा जायचं आहे. थांब मी बोलतो. ए तू गप्प बस, मी बोलणार आहे. थांब. ये छोटी है ना, तो इसको पहले बोलना दे, बाद में तू बोलना. अरे असं बोल हा बोल बोल दर. बोल हा. हॅलो ईशाताई. अरे पिंकू, तू कसा फोन घेतला? कसा आहे माझं बाळ? मी मस्त आहे. ऐक ना ग, ओळख पाहू इकडे कोण आलाय. कोण आलंय मला कसं कळणार मन्या? तू सांग मला पटकन कोण आलंय. अगं समीर दादा आणि रणजित काका आलेत. काय? हो. का? मला नाही माहिती, मी बंटी आणि समीर दादा खूप मज्जा करतोय. वाव, मस्त मस्त मस्त. हे समीर दादा आहे का तिकडे? हो आहे. दे बरं फोन, दे जरा त्याला. ईशाताईला बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? हो. हॅलो, हा ईशाताई. हा काय रे समीर, तुम्ही काय करताय तिथे? अगं तुझ्या बाबांचा फोन आला होता रणजित काकाला. तो लग्नाचा हॉल बघितला ना तुम्ही, तो बघायला आलोय आम्ही. आणि रणजित काका मला म्हणाला की तू पण चल, त्यामुळे मी पण आलोय सोबत. ओके, वाव, ठीक आहे. मग मी काय बोलू होता ह्याच्यावर? काळजी घ्या, सांभाळून घ्या तिथे. काय? अरे हो, नक्की डोंट वरी मी आहे, घेईन सांभाळ. चल ना, आवरायचं नाहीये का तुला? चल लवकर. आता काय झालंय? हा सूर काय? समीर आणि रणजित काका आमच्या घरी गेले, सासवडला. काय? हो.
समीर म्हणजे ते कोकणातले काका आहेत, त्यांचा मुलगा. होय, आता ते कशाला गेले तिथे? बाबांनीच आमचा फोन करून बोलावून घेतलं काहीतरी म्हणे. हॉल फायनल करतायत आशू, हॉल. इतक्या वेगात घडतायत गोष्टी. अरे बापरे. मग आता काय करायचं ठरवलंय? मला नाही माहिती आता काय करायचं ते. मी काय म्हणते, आता हे रणजित काका तिथे गेले म्हणजे आता फारच झाले बरं का. तूच एकदा जाऊन ये ना सासवडला, म्हणजे प्रत्यक्षात काय चाललंय तिथे कळेल ना तुला. नाही, जावं तर लागेलच मला, कारण ह्या सगळ्या मधल्या ज्या काही गोष्टी घडल्यात त्याचं रिपोर्टिंग करावं लागेल ना मोठ्या बाबांना. त्यात तर सुटका नाहीये. आणि हॉस्पिटलमध्ये ओमची आई जरी अगदी आपणून आली असली तरी त्यातून माझ्या पदरात फार काही एक्साइटिंग पडेल असं नाही वाटत मला. खरंय. नाही तू जाऊन ये, खरंच जाऊन ये. मी येते, मी जाऊन येते. मला बघायलाच लागेल काय चाललंय. लवकरात लवकर जा. हो, ओके. हा बोला. पोलीस मागे आहेत माझ्या. एकदा त्यांच्या हाती लागलो तर काही खरं नाही, चामडी सोलून काढतात. काय करायचं काय कळत नाही. माझा पोरगाही लक्ष देत नाही. त्याची होणारी बायको त्या ऍडव्होकेट ईशा देशमुखची खास मैत्रीण आहे, वकील आहे, म्हणजे परत पोलिसांची कॉन्टॅक्ट असतो त्यांचा. काय करायचं काही कळत नाही मला. पैशाची गरज आहे मला. ते पैसे दिले तर देणेकरी पिक्चर सोडतील माझा, आणि मग पोलिसांची पण भीती नाही. म्हणूनच तर मी तुम्हाला शोधत आलोय ना. हा हो, चला ठेवा. बर. रणजित काका, तुम्हाला पण चहा देऊ? नको. अगं धना, मला चहा देतेस ना? हो, तुमचा तयारच आहे. अगं रोज सकाळी तुझा चहा पिऊन पिऊन आम्हाला सवय झाली, आमचा दिवसच सुरू होत नाही त्याशिवाय. हे काय यात आलं नाही घातलं? हा, ते संपलं त्यामुळे. अगं पावसाळी हवामानामध्ये आल्याचा चहा घेतला म्हणजे एकदम कसं मस्त वाटतं. अहो, मी विसरलेच की ते संपले. अगं फ्रीज मध्ये शोध. नाही मिळणार आलं तुम्हाला. पॅन आहे तो सारखा. आलं 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 प्या. अरे तू अशी चिडचिड काय करतोयस? ओमच्या लग्नाचा हॉल फिक्स झालाय ना? झाला झाला झाला. अरे मला एक सांग, तिथे ती सासवडला जी मीटिंग झाली तुमची त्याच्यामध्ये काय काय झालं, काय सांगशील का नाही? का नुसती 2 मिनिटं शांतपणे मला बसू देणार आहात काय? ते देणार आहात का? काय झालंय काका? सत्यजित दादानं गावाकडची जमीन परस्पर विकली, आणि अजित दादा हे सगळं आत्ता मला सांगतोय. तुम्हाला हे सगळं माहिती होतं ना, तरी पण तुम्ही मला सांगितलेलं नाहीये. अरे नाही 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 नाही, आम्हाला काही कल्पना नव्हती, आम्हाला काही माहित नाही बाबा. आता सांगतो ते नीट ऐका. सत्यजित दादानं गावाकडची जमीन परस्पर विकून खाल्ली. ती जमीन अजित दादा त्याच्या नावावर करायला चालला होता. आता कर म्हणावं, जमीनच नाहीये तर नावावर काय करतो? सत्यजित एकदा माझ्या समोर येऊ दे, मुर्दाच पाडणार आहे त्याचा. अरे आपल्याच घरामध्ये ऐटीत राहतोय आणि आपण त्याचं ऐकायचं नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे, त्याला पोलिसातच द्यायला पाहिजे. नाही, पोलीस नाही. येऊ दे माझ्यासमोर. हे अख्खं टेबल उचलून त्याच्या डोक्यात घालतो की नाही बघा. काका, आधी तुम्ही शांत व्हा. खरंच हे सत्यजित काका आपल्या घरात आल्यापासून ना आपल्या घरची शांतताच मेलीये. नाही, मला अजित दादा काही करू देत नाही ना, त्यामुळे माझी चिडचिड होतीये. त्याला चांगुलपणाचा अटॅक आलाय ना, आणि तुम्हाला आलं पाहिजे. आलं डोसाच्या. हा बोल ईशा. काय ऍडव्होकेट चौधरी, यायचं ना ऑफिसला आज तरी? कशी तब्येत?
अत्यंत वाईट. काय होतंय? ओम, आपण परत जायचंय का डॉक्टरांकडे? हा, लगेच जाऊया. गेल्या वेळेसारखं नको व्हायला रे. ईशा, प्रत्येक गोष्टीची उत्तरं जर डॉक्टरांकडे असती ना तर मग प्रश्नच मिटला असता. म्हणजे काय? नीट बोल ना. काय बोलू नीट? ईशा, मला आता हे पटलंय की माणसाचं मन ना अत्यंत विकृत असतं. मी या निष्कर्षावर मी पोचलोय की आता चांगला वागणारा माणूस ना एका मिनिटात भयंकर रूप धारण करू शकतो. काय झालंय हो? आमच्या दिव्य सख्या काकांनी आमची गावाकडची जमीन विकून खाल्ली आहे. काय? हो. अरे पण असं कसं? एक मिनिट, तो असं नाही करू शकत. म्हणजे 7/12वर वारसदार म्हणून तुमची नाव आहेत ना? ईशा, वेकअप. कुठल्या जमान्यात आहेस तू? त्यांनी आमची नावं तिकडनं कमी केली नसणार कशावरनं? अरे पण हा फ्रॉड आहे ओम. हो ना, पण शेवटी काय, माझ्या आजी आजोबांनी स्वतःच्या मेहनतीने कसलेली जमीन या नालायक काकाने खाऊन टाकली. हे असले नालायक चौधरी आहेत. कर तुझ्या मोठ्या बाबांना फोन करून आणि सांग, त्यांना इतका पुळका आहे ना सख्या नातेवाईकांचा. बघ कसे आहेत ते आमचे नातेवाईक सख्खे. हे कसले नातेवाईक गिधाड आहेत, गिधाड. तुकडे तुकडे करून खाणार आहेत शेवटपर्यंत. दिस इज इट ईशा. आपण आता सगळं खरं सांगून टाकायचं. अँड दॅट्स फायनल. हो हो हो, सगळं सांगूया. आपण सगळं सांगूया. इनफॅक्ट मी मोठ्या बाबांना भेटायला जातेच आहे.